चिराग शेट्टी एक नवीन पराक्रम केलेला आहे. आम्ही आलेलो आहे दवाखान्यात कारण गावाला वळण सोडलेली वळू एक वेळ थोबडं बी बदलू शकतो, पण जे नशीब आहे ना आपलं. विघ्नाता डेकोरेटर्स म्हणून इव्हेंट कंपनी आहे, त्यामुळे तुम्हाला पण सांगतो भाऊ, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल ना, लाज आणि माज घरी ठेवून जात जावा. हॉटेल चुलबुल ढाब्याला आलतो, चुलबुल पांडे ढाब्याला, एकदम बकवास. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲज युजल कालच्या का परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललोच होतं मी, 2026मध्ये मॅक्झिमम डेली ब्लॉग्स काढायचा प्रयत्न करूयात आपण. तसं माझं प्रयत्नाचं 365 दिवस ब्लॉग काढायचा आहे, पण आय नो माझ्याकडून एवढं होणार नाही, कारण की मध्येच मला स्टफ असला की जमत नाही. पण जेवढं मला पॉसिबल होईल त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न आपण करूयात डेली ब्लॉग आणायचे. सीन असं आहे, 2 वाजलेले आहेत आणि जस्ट उठलेलं आहे, आवरलं वगैरे आणि चाललेलो आहे हॉस्पिटलला. सीन असं आहे की चिराग शेट्टीने एक नवीन पराक्रम केलेला आहे. काय केलेलं आहे ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून टाका. चला जाऊया, काय होतं आजच्या दिवसात बघत राहा. सो गाईज चला, चाललेलो आहे आम्ही दोघं जण कुठेतरी, कुठं चाललेलो आहे बघा तुम्ही. सो गाईज आम्ही आलेलो आहे दवाखान्यात, कारण भाऊने एक जरा पराक्रम केलेला आहे चांगला, लंगडत चाललेला आहे. काय सांगू तुम्हाला, 2026मध्ये कुठं कमबॅक करायचा होता, कुठं माणूस लंगडायला लागलाय. कमबॅक नाही, बॅक पेन झालाय त्याला कमबॅकच्या ऐवजी. भाऊला जरा इंजुरी झाली, जरा थोडी म्हणजे जरा जास्तच थोडी झाली. चला आता डॉक्टर काय म्हणतात बघू. A few moments later. सो गाईज जिथं जाईल तिथं काम होता. कधीच झालेलं नाही. आता कधीची अपॉइंटमेंट आहे? सोमवारची अपॉइंटमेंट आहे. भाऊला सुट्ट्या भेटलेल्या आहेत, 31ला फिरायला जायच्या म्हणून सुट्ट्या घ्यायची, त्या हे चाललेलं आमचं. आणि भलतेच विषय झालेत, काय सांगू तुम्हाला. आता बघू संध्याकाळी काय नियोजन होतं. आमचा दिवस असाच चाललाय नसता, कामात आणतात, त्याच्यामुळे मला काही सुचना काय काढावं काय नाही काढावं, पण काढू काय ना काहीतरी. किरकोळ मारकोळ. आणि गरिबी इतकी आली ना, काय सांगू तुम्हाला. गाडी नाही ना माझ्याकडे, 4-5 दिवस झाला, बेकारेगत हाल झालेले. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे रोल खायला. एक असं सुतक पडल्यागत ब्लॉग वाटत असेल, पण ठीक आहे. फनी पार्ट जरा आमच्यातला थोडा मिस झालेला आहे. दुखणं सुकणं चालू आहे ना आमच्या मागं, त्याच्यामुळे बाकी काय लवकरच अपग्रेड होईल आमच्यातला फनी. आमचं रोल आलेलं आहे आणि आम्ही डिस्काउंट आहे का बघतोय झोमॅटो अँड मॅजिक पिनवर. आमच्या नवीन जुगाड गावलेलं आहे नाही का, त्याच्यावर डायरेक्ट बिल कमी होतं, म्हणून आम्ही जातो कुठं बी नाही का. काल बी कुठं गेलतो, परवा बी कुठं तरी गेलतो, आज बी कुठं तर जायचं नियोजन नाही, पण आता गाडी नाही 2-3 दिवस झालं माझ्याकडं, त्यामुळे कुठंच जाऊ वाटत नाही. 2026मध्ये एक तर निश्चय केलेला आहे की मॅक्झिमम ब्लॉग करायचे, मॅक्झिमम करायचे. 2026च्या स्टार्टिंगलाच असलं उद्योग म्हणून बसला आमचा. 26लाच कुत्रा लागला. सुरुवातच भाऊ, ज्या सुरुवातीला आम्हाला कमबॅक करायचा होता तिथं सुरुवातच डाऊनफॉल झालेली. एकाचं अंग मोडलंय आणि एकाची जिंदगी मोडली, एका विषयी सगळा. पण तरी बी त्यातनं बी कमबॅक करू भाऊ. 2026मध्ये आपण कमबॅक करूया. झाले 2 दिवसाचे ब्लॉग झालेले आहेत असेच, 365 दिवस ब्लॉग झाले की ओके. तर तुम्ही भाऊ बघा, नाही तर तुम्ही स्किप करसाल आणि मग मी असंच एफर्ट लावत बसेल. जाऊ द्या, खातो जरा राहतो. Meanwhile. सो गाईज आमच्या कॉलनीतलं चोमू पोरग आहे, त्याला पण आयटम आहे, तो बी गप्पा आणत चाललाय फोनवर. आणि हे बघा गावाला वळण सोडलेली वळू, काय बघाय नाही का, बोलाय नाही का, काय नाही. तिच्या आईला तरीला स्वाईप करू पर आधी वाटायचं गाडी नाही, त्यामुळे पुरी नाही. आता गाडी सगळे तरी बी पुरी नाही. म्हणजे फॉल्ट गाडीचा नव्हता रे, फॉल्ट आपल्या थोबडाचा होता. ते तर काय बदलू शकत नाही आपण. आणि एक वेळ थोबडं बी बदलू शकतो, पण जे नशीब आहे ना आपलं, ते कधीच नाही बदलू शकत भाऊ. A few moments later.
सो गाईज 9 वाजलेले आहेत आणि उरकून निघालेलं आहे. उरकून म्हणजे ॲज युजलच, ते कधीच बदलणार नाही. 2036 जरी आलं तरी पण ड्रेसिंग सेन्स काय आपला इम्प्रूव्ह होणार नाही. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, होडी हाईच सिनास आहे. चाललेलं आहे लोगावला, थोडंसं काम आहे, एकटाच निघालेलं आहे. सो चला दाखवतो तुम्हाला कुठं काय चाललं आहे, काय कसं काय होतं आहे बघत राहायच. तुटकं मुटकं कसं काय असं ना भाऊ बघा, नाही तर तुम्ही म्हणताल जे आले आता काय बी करायला लागलाय. आता ठीक आहे ना, सवय मोडली तर मग पर्याय नाही ना. सवय वस्तूवर बघायला लागल ना तुम्हाला कसं का असं ना, काय का असं ना. त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघत जा. जेवढे अकाउंटची रीच कमी झाली ना, तेवढ्या अकाउंटची रीच जरा वाढली ना, तेवढी एक 10-12 दिवसात एक लॉंग ट्रिपचं नियोजन करूयात आपण. सो चला. त्यांना माहीत नसेल ना, आपले विघ्नार्ता डेकोरेटर्स म्हणून इव्हेंट कंपनी आहे. इव्हेंटची सगळी कामं आपण त्याच्यावर घेतो. त्याच्यावर म्हणजे आपला बिझनेसच येतो. खूप वर्षापासून ते बिझनेस करतो. पण जसं जसा टाईम होत गेला ना, तसं त्यात ग्रोथ होत गेली आणि आपल्याला नवीन आणि चांगल्या अपॉर्च्युनिटीज व्हायला लागल्या. म्हणजे मोठे बिग शॉट क्लायंट्स पण आहेत आपल्याकडं. सो भरपूर ग्रोथ झाली त्याच्यात, कारण त्याच्यावर मेहनत पण इतकी केली ना आपण. जवळपास 5-6 वर्ष लावली त्यासाठी मी, आणि त्याचं काहीतरी पे ऑफ म्हणून आपल्याला आता चांगलं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे पुण्यात नंबर 1 म्हणाय गेले तरी चालेल, कारण आपल्यासारखे डिझाईन्स कोणच करत नाही. त्याच्यामुळं नंबर 1 म्हणावंच लागेल. तर त्याच्यावर भरपूर अपॉर्च्युनिटीज येतात कामाचे वगैरे. हटत नाही भाऊ मी, आणि घेतो दिवसातून 2-2, 3-3 ऑर्डर पण घेतो. आणि जिथं पण जातो ना, मी मालक नसतो, मी स्वतः काम करतो तिथं. त्याच्यामुळं कुठं ना कुठं क्लायंट पण माझी इज्जत करतात की बाबा कामाव्यतिरिक्त ह्याचं राहणीमान आणि कामावरती ह्याचं एवढं मनसोक्त म्हणजे निरागसपणे काम करतो की मला कोणतरी बघल, किंवा माझे सबस्क्रायबर्स असतील किंवा वळके पायकेचे लोक मला आता रोज बघतात, तर त्यांच्यासमोर मी काम केलं तर कसं वाटेल हे सगळं बाजूला ठेवून काम करत असतो. कुठं सांगत भिकाऱ्यागत दिसतो कामावर मी, पण तरी क्लायंट मला रिस्पेक्ट करतात, इज्जत देतात, कारण की त्यांना माहिती आहे भाऊ हा गाढ वागत काम करतो आणि रुबाबात जगतो. असं आहे ना आपला, त्याचंच कुठं ना कुठं तरी. त्यामुळे तुम्हाला पण सांगतो भाऊ, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल ना, लाज आणि माज घरी ठेवून जात जावा. तुम्ही किती का मोठे असा ना, पण क्लायंट समोर तुम्ही एक लेबरच आहात. त्यांनी त्याचे पैसे दिलेले आहेत तुम्हाला काम करायसाठी. त्यामुळं माझं ते सगळं घरी ठेवून भाऊ निरागसपणे तुम्ही तुमच्या क्षेत्रात मेहनत करत राहा. एक ना एक दिवस त्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार. आता पेट्रोल पंप आलेला आहे, मी शेललाच पेट्रोल टाकतो ना, ते अपोजिट साईडला. आता काय करू, जाऊ का नको, मला फिरून यायला लागेल परत. जाऊ दे, कुठं दिसेल तिथं टाकतो. हे इथं आहे पंप, पण त्यासाठी मला अख्खा U-टर्न मारून परत तिथं जायला लागेल. पुढं पण एक शेलचा पंप आहे, तिकडं टाकूयात नाही तर. सो गाईज लोगावमध्ये पोहोचलो आहे. 1 किलोमीटर राहिलेलं आहे आणि अजून मी पेट्रोल टाकलेलं नाही गाडीत. म्हणलं शेलला टाकू. शेलच्या नादात शेल तर दिसलाच नाही. आता दुसरा साधे पंप पण दिसना. आता साधे पंप आपलं 500 रुपयाचं टाकतो. काय ते शेलची सवय झाली गाडीला म्हणजे आम्हालाच. त्याच्यामुळं दुसरीकडे टाकू वाटत नाही. ते कसं असतं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्यायचं असतं, तशी तर आहे. पण आता काय यायला की उपासाला सीतापया. आता पेट्रोल पंप दुसरा कोणता भेटतोय का नाही ते बी माहिती आहे, कारण रिझर्वलाच आहे गाडी. तशी मग गाडी 30-40 किलोमीटर भी जाईल, पण रिस्क नहीं लेने का भाई. 2 व्हीलर का विषय वेगळा रहता है, गाडी का विषय वेगळा रहता है. गाडी बी बोलायला मालक काय चिंगूस येते, ज्या आईला पार चाटून पुसून साफ करतोय सगळ्या. हा मग बाग काय ना, बघू भेटला तर बरं होईल, नाही तर जरा बघू, लेट्स सी काय होते. चला. सो गाईज काय नॅरो रोड आहे, कुठ्या मार्केटमध्ये आलोय का काय माहिती का ना. पण आता अजून पुढं दाखवते तिकडं. इथं असल्या रोडला गाडी चालवायचं म्हणलं अवघड काम असतंय. Meanwhile, सो गाईज जेवण झालेलं आहे आणि हॉटेल चुलबुल ढाब्याला आलतो. चुलबुल पांडे ढाब्याला एकदम बकवास, काहीच आवडलं नाही. 11 वाजलेले आहेत आणि आता घरी जाणार आहे मी. सो गाईज हॉटेलचं पार्किंग रिकामं झालं आहे, आपली एकच गाडी. चला. सो गाईज 1 वाजलेला आहे
आणि ॲडजस्ट घरी पोचलेलो आहे. माझ्या घरातली लाईट चालू आहे. कसं काय बरं काय नाही. सो गाईज डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.